आणि हा संघर्ष करत असताना संपूर्ण राज्यामध्ये लाखो मराठ्यांच्या नोंदी त्या ठिकाणी सापडल्या, कुणबी नोंदी सापडल्या. परंतु या कुणबी नोंदी सापडून सुद्धा या नागरिकांना जर दाखले मिळत नसेल तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील त्या तरुणांना किती अडीअडचणीला तोंड द्यावं लागतंय याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. या ठिकाणी ताजं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या रयत क्रांती संघटनेचे आदरणीय शेतकरी सुरेश कौटकर यांची मुलगी पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली. तिने मागच्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी परीक्षा दिली, परंतु तिला केवळ कुणबी दाखला नसल्यामुळं त्या परीक्षेमध्ये 1 मार्क कमी पडली आणि PSIचे पदवीपासून ते त्या ठिकाणी मागे राहिली, वंचित राहिली. म्हणजे ही ज्याच्यावर वेळ येते त्यालाच ते कळतं, म्हणून ज्याचं जळतं त्याला ते कळतं, अशा पद्धतीची भूमिका आपल्या सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे.